4 षटकांचा सामना गाटेमाळ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे आणि गोलंदाजीचे क्षेत्ररक्षण करण्यासाठी जांभूळपाडा संघ पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विशाल गुरव। ओपनिंग पेयर हम देखेंगे अंकुश और राम की जोड़ी यहाँ पे देखने मिल रही है। राम आणि अंकुश। स्ट्रायकर एंडला अंकुश। पहिला चेंडू विशालचा, सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू गेला, फंबल झाला आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 4 धावा। ती म्हणजे 5। स्ट्रायकर एंडला राम, विशाल गोलंदाजीसाठी आणि पुन्हा एकदा लेग बाईट स्वरूपात 1 धाव। धाव संख्या पोहोचले 1 ने 6 बिनबाद 6। पॉवर प्लेचं षटक, सुंदर गोलंदाजी करताना विशाल गुरव। अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू, जोरकस बॅट फिरवली होती अंकुशने, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, चेंडू गेला निर्धाव। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, ब्लॉकल चेंडू, रन आउट होण्याचे चान्सेस होते, मात्र चेंडू काही पकडला नाही आदित्यने आणि एक धावेनिशी धाव संख्या पोहोचली 7 बिनबाद 7। सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे विशाल। पॉवर प्लेचं षटक बांधून ठेवले ते गाटेमाळ संघाच्या फलंदाजांना। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, चेंडू गेला सीमा रेषे पार, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर हा आलेला चौकार। 4 धावेनिशी पहिलं षटक संपलं। पहिल्या षटका अंतिम धाव संख्या झाले, धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 11। जगी जीवनाचे सारा बॉल घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सारा घ्यावे जाणूनी सत्वर। चला जांभूळपाडा संघ स्पीड अप करा। जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे थैंक यू डीजे। काफी अच्छी धुन यहाँ पे डीजे के द्वारा बजाई जा रही है। एक ओवर का खेल यहाँ पे समाप्त होता हुआ 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर गाटेमाल टीम हम देख रहे हैं। हालांकि गाटेमाल टीम को एक ध्यान में रखना होगा कि जैसे कि अंकुश ने अभी तक गियर शिफ्ट नहीं किया है, तो जांबुलपाड़ा टीम को यही एक लक्ष्य रहेगा कि जल्द से जल्द इन दोनों को काबू में किया जाए। न्यू बॉलर वैभव फाफाळे, दुसरा ओव्हर। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, पंचांचा निर्णय, स्वैर चेंडू, या स्वैरनिशी धावसंख्या पोहोचते, धावसंख्या पोहोचले
ती म्हणजे 12. 12च्या घरात आमचे स्कोरर सागर चव्हाण अजून नाही गेले घरात आणि सुंदर फटका कट केलाय. चेंडू गेला पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. 4 धावांची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 16च्या घरात. अंकुशने मारलेला हा सुंदर फटका 4 धावा. सुंदर फलंदाजी गाटेमाळ या संघाकडून होताना. चला जांभूळपाडा संघ स्पीडअप करा थोडा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय, स्टेअर केलंय. चेंडू गेला कव्हरच्या क्षेत्रात. एक धाव जोरात धावली, दुसरी धाव ही आरामात पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेची धावसंख्या पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली गाटेमाळ संघाची 18. 18 धावा. एकही गडी बाद नाही झाला अजूनही. शॉट ऑफ लेन फिरून मारलाय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. विशालच आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचले गाटेमाळ या संघाची 20. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ पण उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. स्वैर चेंडूची धावसंख्या पोहोचते गाटेमाळ संघाची. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 21. बिनबाद 21. हवेत आहे चेंडू. विशाल स्वतः चेंडू खाली आणि कोणतीही चूक करणार नाही. पहिला गडी गारद. अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर. चाल डीजे मास्टरने एक झोप काढले. आता ते प्लेयर्स लोकांची झोप उडवत आहेत. प्लेयर्स लोकांना झोपच नको यायला. फलंदाजीसाठी आलाय तो अंबरनाथ, एक घातक फलंदाज गाटेमाळ संघाचा. घातक फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. खराब गोलंदाजी करताना वैभव वारंवार स्वैर चेंडू फेकताना. पुन्हा एकदा स्वैर चेंडू. वाईट +1 अशा 2 धावा. 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचले गाटेमाळ संघाची 24. 1 बाद 24. कुठेतरी लाईन मिळत नाही वैभवला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ आणि निर्धाव चेंडू. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांतील गाटेमाळ संघाची पहिली फलंदाजी करताना धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 24.
आदित्य, चला जांभूळवाडा संघ थोडा स्पीडअप करा. तिसरं षटक आदित्य. काहीतरी दुखापत दिसते आदित्यला. छोटासा असं रनअप. स्ट्रायकर एंडला अंबरनाथ. सुंदर चेंडू. बघा दुखापत झाली तरी गोलंदाजी करतोय आदित्य आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. कट करायचा होता पण चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. दुखापत असून देखील सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे आदित्य. आदित्य शिंदे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या झाले 24. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि खराब फटका बोलावा लागेल. आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये विशाल गुरवच्या हातामध्ये चेंडू साभावलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि नो चेंडू. भीमर. नो +1 अशी. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. डोळे बंद झाले असेल तरी उघडा आणि बघा. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू आदित्यचा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजामध्ये आणि 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते. धावसंख्या झाली 28 धावसंख्या. सुंदर गोलंदाजी करतोय आदित्य. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू जाईल गॅप मध्ये. चेंडू गेला सीमा रेषे पार. चौकार. 4 धावेनिशी धावसंख्या पोहोचते. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. डीजे. पार. षटकार.
आणि गच्चाळ असा थ्रो, एक धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती गाटेमाळ संघाची 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 3 षटकांचा सामना संपला. महागडं षटक ठरलं ते म्हणजे आदित्यचं. यापुढील होणारा सामना उंबरे विरुद्ध टेंबरी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो टॉस बॉक्समध्ये टॉस करिता. शेवटचं षटक हर्ष नयन स्मृती 11 टेंबरी वर्सेस उंबरे. चला स्पीडअप करा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. हर्ष कट करायचा होता बॅटची कडा घेऊन. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला. आदित्यने बॉल उचलला फेकला तोपर्यंत 1 धाव. अंबरनाथने 1 धावेनिशी धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाले 41. अंकुश सुंदर फलंदाजी करताना एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिला. शेवटच्या षटकात कशी फलंदाजी करेल तो म्हणजे अंकुश राम माफ करा आम्हाला पण झोप आली. आणि पुन्हा एकदा फिरून मारलाय. चेंडू गेला सीमारेषे पार. पंचांचा इशारा चौकार. 4 धावेनिशी धावसंख्या पोहोचते 45. राम अतिशय सुंदर फलंदाजी करताना कुठेतरी जांभूळवाडा संघाला भेदक गोलंदाजी करावी लागेल. हर्षला कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या तिथे स्थिर होते 45 धावसंख्या झाली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक. मोठे फटके खेळावे लागतील राम याला. सलामीला आलेला फलंदाज राम. पुन्हा एकदा फिरून मारायचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला 1 धावेनिशी धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाली ती म्हणजे गाटेमाळ संघाची प्रथम फलंदाजी करताना 46. एक गडी बाद 46. हर्ष पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ फिरून मारलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. अंजनीच्या सुता टेंबरी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवावा. आणि षटकार आलाय अंबरनाथच्या बॅट मधून. सुंदर फटका अंबरनाथचा. पुन्हा एकदा स्लाइस करायचा होता. अंपायरचा इशारा येतोय. स्वैर चेंडू. अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणि आता मात्र माझ्या समवेत जमलेत ओम रील स्टार ओम. हॅलो हॅलो. 2-3 पुन्हा एकदा फिरून मारला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि सुंदर फटका अंबरनाथच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार. 4 धावेनिशी धावसंख्या पोहोचले. गाटेमाळ संघाची पहिली फलंदाजी करताना 57 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडू आणि 58 धावांची गरज जाकमाता जांभूळवाडा संघाला. चला गाटेमाळ संघ लगेच क्षेत्ररक्षण लावा. हॅलो.
राम याच्या बॅटमधून आले आपल्याला बघायला मिळेल पहिल्या इनिंग मध्ये. थोडं स्पीडअप करा. बरोबर आहे. आत्ता वाजलेत 5 म्हणजे 7 वाजतील. हा जर स्पीडअप केलं तर लवकर सामने संपतील. नाही, नाही. काळोखाच्या काळोखामध्येच आपण रात्रीच घरी जाऊ. रात्री आलेलो आणि जर स्पीडअप नाही केलं तर आपण आमचे- रात्री आलेलो सकाळी जाऊ घरी उन्हामध्ये. आमचे खास मित्र राहुल दादा गुप्ता नक्कीच जाणारच नाही आता इथून डायरेक्ट जॉबला. प्रणय राजपूरकर नक्कीच. राहुल गुप्ता सुधागडचे प्रवीण दुगाडे बाईट घेतील नक्कीच. कोणाची घेणार ते मात्र चला बॅट्समन आणि फलंदाजीसाठी ओपनिंग जोडी आदित्य आणि वैभव फापाळे. फापाळे हॅलो 24 चेंडू 58 धावांची गरज. स्ट्राइक बॉल दे. बॉल दीजिए बॉल. जरूर जरूर. थोड़ी नींद आई है हमारे बॉल बॉय ओम को. रील स्टार सॉरी माफ करो रील जी ये स्टार. देखिए यहाँ पर 24 गेंदों में 58 की जरूरत है यहाँ पर जामुन से संघ के लिए और हमारे आशीष गोलंदाजी मार्कवर दामा. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे आदित्य आणि फापाळीचा. वैभवचा मारधाड तोडफोड करावी लागेल. बॉल फोडून टाका पण धावा करा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. पुल करायचा होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. थोडा स्लो पडून विकेटवर पडला आणि स्लो चेंडू झाला आणि निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट चेंडूनी चालू है. आणि पुन्हा एकदा दामा. अगली गेंद समोर यहाँ पर देखिए I think सुंदर मोहम्मद फटका. 4 रन. बढ़िया ओव्हर पिच बल्लेबाजी पद्धतीचा करते चेंडू नजर होता. आएंगे चेंडू आपको यहाँ गेला पर. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 4 रन. येशील येशील ये- ते आलेले आहेत. आता जातील. ये रोमांस है. आप बजाओगे तो लोग जगेंगे. आता जाणार आहेत. आता येणारे नाहीत कोण. आता उद्या पुन्हा एकदा दामा. पुन्हा एकदा आणि एका हातात सुंदर झेल बसला. देखिए इसे कहते हैं इनामदारी. अंपायर्स ना तो ऊपर नहीं उठाया, खुद होके निकले बाहर. हा अंपायर को मैंने बाद में देखा पर पहले मैंने बल्लेबाजी को देखा. खेळाडू वृत्ती. हाथ ऊपर आने के पहले बाहर निकल चुके थे. इसे कहते हैं इनामदारी. देखो इनामदार और पै- ईमानदार में फर्क है. पहिला हादरा जागपाता जांभूळपाटा संघाला आदित्यच्या स्वरूपात. आदित्य थोडा इंजर्ड होता. गोलंदाजी त्यांनी केली. महागडं षटक फेकलं त्यांनी. त्याची जागा भरून घेण्यासाठी भरून काढण्यासाठी विशाल गुरव मोठे फटके खेळावे लागतील. 58 धावा करायच्या आहेत. आव्हान आहे 58 धावांचं. 4 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळायचा
देखिए इस प्रयत्न मुकाबले होता. को जीतना है तो तगड़े छक्के जड़ने पड़ेंगे यहाँ पर. नक्कीच तगड़े छक्के जडणे पडेंगे. जी अरुण. सुंदर फटका, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघा. फॉलो थ्रो मध्ये अडवला चेंडू. चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू धावसंख्या तिथे स्थिरावते. धावसंख्या झाली ती 4. येणारे 19 चेंडू आणि 54 धावेंची गरज. जी ये देखिए सुधाकर तहसील मैंने इस बल्लेबाजी करते वक्त बैट्समैन को देखा है. इनमें क्षमता है छक्के जड़ने की. अगर इस मुकाबले को जीतना है तो हावी पड़ना पड़ेगा इस गेंदबाज को. छक्के जड़ने पड़ेंगे. छक्के जडणेही पडेंगे. धावांचा डोंगर आहे. 58 धावांचा डोंगर तो पार करण्यासाठी छक्के जडणेही पडेंगे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला एक धाव पूर्ण. खराब फेकी आणि एक धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये केले. 2 धावेनेशी धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाली पहिलं षटक समाप्तीनंतर 6. अनुमान हमने कभी ऐसा देखा नहीं ओवर थ्रो करते हो कि बैकअप पे कोई नजर आपको आएगा नहीं. ये पहली बार ऐसे देखा जाए कि सुधागढ़ तहसील में एक ऐसी टीम जिनमें क्षमता है हर चीज़ें मैनेज करने की, मगर आज पहली बार देखा जो बैकअप में एक रन एक्स्ट्रा गया है वो आज नाकामयाब हुई है. नक्कीच. मैं गुजारिश करूंगा मेरे अंपायर से आप बैठिए मत, अब खड़े होइए और स्पीड अप कीजिए प्लीज. चला क्योंकि इसके गाठेमाळ बाद संघ हमें और स्पीड अप 3 करा. मुकाबले खेलने हैं. गाठेमाळ संघ नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. थँक्यू डीजे. जाग झालंय सारं गाव तांबडं फुटाया लागलं. जाग झालंय सारं गाव तांबडं फुटाया लागलं. तुझी घागर नाळाला घागर नाळाला घागर 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 देखिए घाघर बाद में लगाइए, पहले मुकाबला देखिए. दुसरं षटक घेऊन येतोय गाठेमाळ संघाकडून. गाठेमाळ संघ थोडा स्पीडअप करा. राम ज्याने सुंदर फलंदाजी केली होती असाच राम दुसरं षटक घेऊन आलाय. वैभव फाफाळे स्ट्रायकर एंडला मोठे फटके खेळावे लागतील कारण 18 चेंडू 52 धावेंची गरज. चला जी हाँ देखिए अगली गेंद. गेंदबाज राम जिनमें क्षमता है विकेट खींचने की. और लंबा वाह ये उड़ाया. देखिए मैंने अभी भी कहा था इनमें क्षमता है विकेट खींचने की. फुल टॉस चेंडू होता. और वैभव देखिए नाराज झालाय स्वतःवर. नक्कीच कुठेतरी षटकार यायला पाहिजे होता या चेंडूवरती. एलिमिनेशन मिळालं नाही आणि वैभवला परतीचा प्रवास करावा लागेल. खातही न खोलता गोल्डन डकचा शिकार. डीजे सागर फलंदाजीसाठी येतोय. याच्यामध्ये क्षमता आहे. यहाँ पर जो उसकी खराब हो चुकी है वो मंगेश चौहान की हो चुकी है. 17 चेंडू 52 धावेंची गरज. मोठे मोठे फटके खेळावेच लागतील. त्यावेळेस कुठेतरी जाकमाता जांभूळपाडा संघ हा सामना जिंकू शकेल. पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने खेळला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खराब फेकी चांगली झाली असती तर नक्कीच आउट झाला असता विशाल गुरव सारखा फलंदाज. 2 धावा 2 धावेने धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाले 2 गडी बाद. जाकमाता जांभूळपाडा या संघाची
ती म्हणजे 8 सागर। थोड़ा मुझे गाइड कीजिए रोहन भाई, मैं थोड़ा सा आपसे दूर बैठा हूँ। कितने गेंदों पे कितने रन चाहिए और कौन सा बल्लेबाज कितने पे खेल रहा है मुझे बताइए। 16 चेंडू 50 धावेंची गरज। जी देखिए पुन्हा एकदा 16-50 shot की off जरूरत है। यहाँ पर आणि कैच का खेल मौका, यहाँ पर होण्याची कैच आणि मारा है, कैच लपका है यहाँ पर। अतिशय सुंदर झेल। गोपाळ याच्या माध्यमातून सागर मात्र 2 धावा करून बाद झाला, तंबूमध्ये परतला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रथमेश मुझे लगा था ये मुकाबले 4 बजे के आसपास खत्म जरूर हो गए, मगर ये करते 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 5 तो यही बज गए। मिथुन लांगी साहब, कल से मैं आपको गुजारिश करूंगा कि नियम कायदे लगाइए, पेनल्टी दीजिए और सारे मुकाबले टाइम पे शुरू कीजिए और मेजोरिटी रखिए। सुंदर ये धागा लंबा, ये लंबा धागा है असं वाटलं आम्हाला और पण यहाँ पर लंबा. कैच। काय राव तुम्ही, हो काय राव तुम्ही, काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं, काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सारबाईच्या नादानं सारबाईच्या काय राव तुम्ही। थँक्यू डीजे. आणि फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे आशिष शेळके. नक्कीच आपल्याला रिव्हर्स बघायला भेटतो की काय. टेंबरी संघ चला रेडी राहा आणि उंबरे संघ सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे राम वारे. फलंदाजी देखील सुंदर बघा, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि देखिए सीधा खेलिए आशीष भाई सेलके, आपसे मैं गुजारिश करूंगा आप जितना सीधा खेलोगे वी में खेलोगे आप उतने मैच में ऊपर आओगे। उसके बाद एक बार आपका बल्ला लग गया फिर मारिए छक्का रिवर्स पे जड़कर। टेंबरी संघ आपला निर्णय कळवावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 8. अतिशय सुंदर गोलंदाजी रामची. जशी फलंदाजी केली तशीच गोलंदाजी. फक्त 2 धावा या षटकामध्ये आणि 3 गडी बाद केले ते म्हणजे जांभूळपाडा संघाचे. येणारे 12 चेंडू 50 धावेंची गरज. जांभूळपाडा संघाला विशालमध्ये ती क्षमता आहे 50 धावा करायची. टेंबरी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावा. गोलंदाजीसाठी आले तो अशोक आणि स्ट्रायकर एंडला विशाल गुरव. बारा चेंडू 50 धावा. 50 धावा 12 चेंडू. फलंदाजी स्वीकारले टेंबरी संघाने. ओके. उंबरे संघ रेडी राहा. आपलं क्षेत्ररक्षण या 12 चेंडू संपल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 12 चेंडू 50 धावा. 50 धावा 12 चेंडू. जी ये देखा 12 में 50 और यहाँ पे लंबा छक्का है। ठीक लंबा मारा है, लंबा फ्लैट 6 समोर स्क्रीनवर यहाँ पर मारते हुए विशाल गुरव. फुलटॉस चेंडू होता त्याचा खरपोस समाचार घेतला तो म्हणजे विशालने. क्या कहेंगे रोहन इस छक्के को देखकर आप? अतिशय सुंदर फटका. विशाल मध्ये क्षमता है. जगी रखी है विशाल ने अभी तक मैच में जान अभी तक बाकी है। विशाल जब तक पिच पे है तब तक. पुन्हा एकदा सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाही. धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाली ती म्हणजे कुछ कमाल करना 15. पड़ेगा मिर्ची को भी, हमारे अजीज दोस्त जिनमें क्षमता है
मारने की छक्का और वो मारेंगे रिवर्स पे छक्का जरूर. नक्कीच नक्कीच. आम्ही देखील त्यांचा रिव्हर्स बघण्यासाठी इथे का सुपला शॉट अजीत मारताय. भाई महाले हमारे अच्छे दोस्त है. पुन्हा एकदा गच्चाळ असं गोलंदाजी स्वैर चेंडू. अंपायरचा इशारा. अंपायरना कसरत करावी लागते. धावसंख्या स्वैरने पोहोचले. धावसंख्या झाली ती म्हणजे जाखमाता जांभूळपाडा या संघाची 16. 4 गडी बाद 16 धावा. येणारे 10 चेंडू 42 धावेंची गरज. 10 चेंडू 42 धावा. 42 धावा 10 चेंडू. आशिष शेळके स्ट्रायकर एंडला. सुंदर चेंडू. ब्लॉक होल. यॉर्कर चेंडू. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं. आणि निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने धावसंख्या तिथेच स्थिरावते. धावसंख्या पोहोचले जाखमता जांभूळपाडा संघाची 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा बॅटची एज लागते आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक कोणतीही चुकी करत नाही. आशिष शेळकेला परतावं लागलं. नाराज केलं त्यांनी फॅन्स लोकांना त्यांच्या. बॅटर आणि 12वा प्लेयर पण इथे झोपतोय. झोपेतून उठून आल्या बोलतोय. देखिए रोहन, आपको डीजे बजाना पड़ेगा, लोगों को उठाना पड़ेगा. नक्कीच डीजे वाला झोप एक काढून गाना होना चाहिए. थोड़ी आवाज कम रखिए क्योंकि अभी लोग निकल चुके हैं मॉर्निंग वॉक पे. ओके. आपला मॉर्निंग वॉक हाच. पुन्हा एकदा वाईट चेंडू. स्वैर चेंडू. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू. बॅट्समन स्वैर चेंडू. सुंदर फटका. चेंडू नाही गेला. असं वाटलं चौकार जाईल. बॅट्समनला पण वाटलं, आम्हाला पण वाटलं, पण नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 7 चेंडू 41 धावा. प्रत्येक चेंडूवर षटकार यायला हवाय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. आमचे स्कोरर सागर चव्हाण काहीच नसताना झोप.
पुन्हा एकदा हवेत चेंडू. एक धाव. एक धावेच्या वर काहीच नाही मिळणार. ये देखिए जैसे मेरी बैटरी डाउन हो चुकी है औपचारिकता. उसी तरह इस माइक की भी बैटरी डाउन हो चुकी है. नहीं नहीं, माइक के बैटरी डाउन नहीं हुई है. माइक में से अभी डाले हमने. माइक को चार्ज किया है अभी अब हमारे डीजे मास्टर ने. हमें भी चार्ज करो डीजे मास्टर. पुन्हा एकदा वी मध्ये खेळलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव आणि आमचे रामदास खोटारीचे नक्कीच त्यांच्या गावामध्ये एक प्रसिद्ध असा नंदी खोटारीचा सोन्या. शर्यत बघत असतो आम्ही पण. आणि एका हाताने नो लुक शॉट. सुंदर फटका. 4 धावा. आवड मला ज्याची चेंडू असेल या षटकामधला आणि या मॅच मधला आणि रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला निर्धाव. चला उमरे संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. बघा टाइमपास. बघा चेहरा बघा. 4 षटकांचा सामना आपण